मित्रांनो, एक कथा आहे छोटीशी. तो माणूस आयुष्यभर काम करत राहिला. कपडाचा छोटासा व्यवसाय होता त्याचा. आणि पाहता पाहता एक मोठा ब्रँड उभा केला ते. लोक त्याला ओळखायचे, मान सन्मान द्यायचे. पण घरामध्ये तो फक्त वडील होता. सगळं आयुष्य मुलाच्या भविष्यासाठी दिलं होतं. नावावर काहीच ठेवलं नाही त्याने. सगळा विश्वास मुलावर. आणि एक दिवस काय झालं, त्याला सांगण्यात आलं, हे घर आता आमचं आहे, तुम्ही इथं राहू शकत नाही. तो माणूस रस्त्यावर आला अक्षरशः. ब्रँड मोठा होता पण आर्थिक स्वातंत्र्य नव्हतं. ही कथा रेमंडची नसली तरी धडा रेमंड एवढाच मोठा. मुलांवर प्रेम करा पण स्वतःच आर्थिक अस्तित्व कधीही शून्यावर येऊ नका. सेव्हिंग, इन्व्हेस्टमेंट, इक्विटी हे लोभासाठी नाहीये, हे आत्मसन्मानासाठी असतं. कारण पैसा नसेल तर नात्यांनाही कधी कधी मर्यादा येतात. आजच निर्णय घ्या, मुलांसोबत स्वतःसाठीही भविष्य उभा करा. कारण स्वतःच्या घरात सन्मानानं राहणं हे सुद्धा एक आर्थिक निर्णयच असतो. त्याच्यामुळं मुलांसोबत स्वतःसाठी एक चांगली वेल्थ तयार करा. तुमचा आत्मसन्मान तुमच्या उतारवयात दुखावला जाता कामा नये, याची काळजी तुम्हीच घ्यायची. धन्यवाद.